तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं, लहान मुलांकडे पाहिल्यानंतर वाटतं की ते खूप एका वाट पाहत आहेत, त्यांची नजर काहीतरी सांगते कधी आम्हाला बक्षीस मिळणार आहे. आणि हे ह्यांच्या समोर काय भाषण चालू आहेत. पण की माझ्या मुलाने काय करावं, माझ्या मुलाने काय शिकावं, माझ्या मुलाला काय जमलं पाहिजे. तर जे जे मला प्रश्न पडतात ते त्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्या प्रास्ताविकेतून मला मिळाली. म्हणजे खूप छान असं त्यांनी नियोजन सांगितलं की आम्ही अशा प्रकारे शाळेचं नियोजन करतो. आणि निश्चितच मी जेव्हा मागे एकदा भेट घेतली होती, म्हणजे मी एक वेळ शाळा पाहिली होती, मला पण कुतूहल होतं की शाळा कशा पद्धतीने चालते पाहूयात. मग मी पाहिल्यानंतर माझ्या बरेच लक्षात आलं की खूप चांगला परिसर आहे, खूप चांगली शाळा आहे. तर एक पालक म्हणून मला असं वाटतं की माझ्या मुलाने अशाच शाळेमध्ये शिकावं. आणि पालकांची अपेक्षा काय असते की बऱ्याच वेळेला आपण आपल्या मुलांना एक बर्डन देतो, नाही तू हे गृहपाठ केला पाहिजे, तू हा अभ्यास आहे आणि हे सगळं तू पाठांतर केलं पाहिजे, तुला हे आलंच पाहिजे, तुला हे जमलंच पाहिजे. आणि नाहीतर मग आपण थोडस मार पण देतो. पण थोडस वाईट वाटतं ज्यावेळेस आपण आपल्या मुलांचं जे बालपण आहे, म्हणजे निरागस वय आहे, हे बालपण कुठेतरी हरवतंय असं मला वाटतंय. आणि हे का हरवतंय, कारण जो हव्यास आहे आपला, जो पालकांचा हव्यास आहे, ज्या अपेक्षा आहेत, खरं तर हे अपेक्षा नाही, अति अपेक्षा आहेत की माझ्या मुलाला हे आलंच पाहिजे. आपण कुठेतरी तुलना करतोय आपल्या शेजारी असणाऱ्या एखाद्या मुलाबरोबर, आपल्या शेजारी राहणाऱ्या एखाद्या कुटुंबातील दुसऱ्या मुलाबरोबर. आणि तुलना करताना असं वाटायला लागतं की माझा मुलगा, माझी मुलगी थोडीशी मागे आहे, त्याला जरा जास्त मार्क पडतात. पण अशी तुलना न करता आपण जर थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल, आज माझा हा हात दिसतोय तुम्हाला, हा हात सगळ्यांना दिसतोय, हा हात फक्त माझा एकट्याचाच आहे. कारण ह्या हाताला ह्या हातावर ज्या रेषा आहेत ना, त्या माझ्या एकट्याच्या आहेत, त्या कुणाशीही जुळणार नाहीत. तुम्ही प्रत्येकाच्या हाताने स्वतःचा हात पहा एकदा. तुम्ही युनिक आहात, तुम्ही वेगळे आहात. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही क्षमता असतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुण लपलेले असतात. फक्त एक आई म्हणून, एक वडील म्हणून आपल्याला ते शोधता आले पाहिजे. जर आपल्याला हे गुण शोधता आले तर आपण आपल्या मुलाची, आपल्या बाळाची चांगली, त्याचं करिअर, त्याचं भविष्य आपण उज्ज्वल करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं, कदाचित तुमच्या बाबतीत नसेल, पण मला असं नेहमी आढळतं की बऱ्याच वेळेला पालक मुलांना अभ्यास करण्यासाठी, गृहपाठ करण्यासाठी मारतात, रागवतात, हे केलंच पाहिजे. पण हे थोडंसं चुकीचं वाटतं. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून व्यक्त होतोय की ज्यावेळेस माझा पण मुलगा घरी येतो त्यावेळेस मला वाटतं की त्याने अभ्यासच केला पाहिजे. त्याने होमवर्क का नाही केला, त्याने होमवर्क नाही केला तर त्याचे शिक्षक त्याला रागवतील, तो मागे पडेल. मग मला काय वाटतं, कुठल्याही वडिलाला, कुठल्याही पालकाला काय वाटतं की त्याने अभ्यास केला पाहिजे. मग ह्याच्यावर माझ्यासारखा पालक काय विचार करतो, त्याला मारण्यापेक्षा, त्याला रागवण्यापेक्षा मी माझंच थोडीशी काहीतरी पुस्तकं घेतो आणि माझंच काहीतरी वाचत बसतो. मी जर थोडं जरी काही पुस्तकं वाचत बसलो आता तरी काय होतं की मग ती मी काहीतरी करतो हे पाहून बाजूला तो खेळत असलेली मुलं हळूच आपल्या जवळ येतात आणि आपल्या बाजूला बसतात. फक्त एकदा हा प्रयोग जर आपण करून पाहिला तर मुलांना न मारता सुद्धा, न रागवता सुद्धा मुलं स्वतःच्या स्वयंप्रेरणेने अभ्यासाला लागू शकतात. आपण बऱ्याच वेळेला मुलं शांत होत नाहीत म्हणून सरळ आपल्याकडचं एक सगळ्यात मोठं हत्यार, आपल्याकडचं हत्यार म्हणजे मोबाईल. लगेच आपला मोबाईल तयार, मुलगा रडायला, मुलगी रडायला की मोबाईल हातात दिला आणि मुलगा शांत झाला. म्हणजे मोबाईल किंवा चॉकलेट काहीतरी आपण त्याच्या हातात दिला की तो शांत होतो, हे आपल्याला कळतं. पण त्यापेक्षा आपण जर एक 5-10 मिनिट थोडासा मोबाईल मधून वेळ काढून जर थोडं जरी काहीतरी करत बसलो, भले मला लिहिता येत नाही, भले मी पालक आहे, मला वाचता येत नसेल, पण मी जर कागद घेऊन बसलो, काहीतरी लिहित बसलो, तर त्या वातावरणाचा असा प्रभाव होतो की ती मुलं आपोआप येतात आणि अभ्यास करायला बसतात. म्हणजे
मुलांना वळण लावणं काहीही अवघड नाही. आणि जर शाळा इतकी चांगली असेल तर शाळेमध्ये इतके छान उपक्रम होत असतील मग तर जास्त काही वळण लावण्याची आवश्यकता पण नाही. बऱ्याच पालकांना काय वाटतं, अकॅडमिक अचिव्हमेंट इम्पॉर्टंट आहे. पण मला नाही असं वाटत. अकॅडमिक अचिव्हमेंट ठीक आहे, खूप आवश्यक आहे. 70% द्या, 80% द्या, पण 10%, 20% इतर पण ऍक्टिव्हिटी आहेत, इतर पण आवश्यक बाबी आहेत जे आपल्या मुलाला जमलं पाहिजे. मला इथं आवश्यक नमूद करावं वाटतं की आपण इथून सुरुवात करावी की आपल्या मुलाला स्वतःची कामं सगळी स्वतः करता येतात का. आणि मला असं वाटतं खरं शिक्षण इथून सुरू होतं. हे आपण शाळेमध्ये येतो, शाळेमध्ये शिक्षण घेतो, पण खरं शिक्षण जीवनामध्ये कसं जगावं ह्याचं जर खरं शिक्षण कुठं होत असेल तर ते आपल्या घरामध्ये, ते आपण आपल्या मुलांसाठी ते द्यायला पाहिजे. मुलांनी सकाळी लवकर उठतात का, एक योग्य वळण असलं पाहिजे. मुलं स्वतः जेवण स्वतःच्या हाताने खावं. बऱ्याच वेळेला आपण लाडाने त्यांना भरवित असतो, त्यांना सवयी लावत असतो. ह्या अशा सवयी घातक असतात. एवढंच नाही, शाळेला जाण्यापूर्वी त्यांनी प्रातर्विधी केलाय का, इथून पासून ते त्यांनी सगळं जेवण केल्यानंतर स्वतःचं ताट सुद्धा त्याला धुता येतंय का, त्याला धुता आलं पाहिजे. या मतापर्यंत मी आहे, म्हणजे या मताचा मी आहे की प्रत्येक मुलाला भले आपलं कितीही लाडाचं बाळ असलं तरी सुद्धा त्याला हे सगळं जमलं पाहिजे, त्याने हे सगळं केलं पाहिजे. त्याला स्वतःचं ताट जरी स्वच्छ धुता येत नसेल तर किमान जेवण केल्यानंतर भांडी कुठे धुतली जातात अशा ठिकाणी ते ताट घेऊन आपण ठेवतोय का हे त्या मुलाने पाहिलं पाहिजे. हे तो मुलगा करतोय का हे एक पालक म्हणून आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे माझ्या एक पालकाकडून मी स्वतःला त्या ठिकाणी ठेवून पाहतोय की मी एक स्वतः पालक आहे, तर माझ्याकडून काय अपेक्षित आहे तर हे मी तुमच्या समोर व्यक्त करतोय. विशेष म्हणजे परिचय देताना सांगितलं की मी सेट आहे, नेट आहे, PhD आहे. हो, पण हे सगळं करताना एका विषयामध्ये सेट होणं, नेट होणं कदाचित सोपं असेल, पण 2-2 विषयात, 3-3 विषयात किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये PhD करणं हे तितकं सोपं नाही. त्यासाठी काय आवश्यक आहे, फक्त नियोजन. आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला असेल की मी खूप हुशार आहे, म्हणजे मला 10वीला 96% असतील, 98% असतील, 12वीला 99% असतील, पण असं काही सुद्धा नाही. मी खूप साधारण आहे आणि खूप साधारण आहे. फक्त माझ्यात काय विशेष असेल तर माझ्याकडे कष्ट करण्याची क्षमता आहे. मी जर सकाळी 10ला बसलो तर रात्री 10 पर्यंत एका जागेवर बसू शकतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की मी म्हणजे काय की कुठलीही व्यक्ती, मी म्हणजे एक साधारण व्यक्ती आहे, कुठलाही व्यक्ती, कुठलंही बाळ एका ठिकाणी बसून सतत आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि हा आशावाद मी तुमच्या समोर मांडतोय. मुलांनी पण इकडे लक्ष द्या. माझ्या तुमच्याकडून एक छोट्याशा अपेक्षा आहेत मुलांकडून पण, की शाळेमध्ये पहिला नंबर येतो, दुसरा नंबर येतो, तिसरा नंबर येतो, काही जणांचा नंबर येत नाही. मग तिसरा नंबरवाल्या मुलाला थोडंसं वाईट वाटतं की माझा तिसरा आला, माझा दुसरा यायला पाहिजे होता. दुसऱ्या नंबरच्या मुलाला वाटतं माझा दुसरा आलाय, पहिला यायला पाहिजे होता. म्हणजे प्रत्येकाच्या आशा अपेक्षा अशा आहेत त्याच्यापेक्षा जास्त असतात. आणि मग आपण मुलं काय करतात, त्या यशाचा आनंद घेत नाहीत. मला असं वाटतं की आपण आपल्याला मिळालेलं जे यश आहे त्या यशाचा आनंद घेतला पाहिजे. पहिल्या नंबरवाल्या मुलाकडे जर पाहिलं तर खूप छान वाटतं, आणि तिसऱ्या नंबरवाल्या मुलाकडे जर पहिल्या नंबरच्याने पाहिलं तर त्याला असं वाटतं की हा माझ्यापेक्षा कमी आहे. पण ह्या तिसऱ्या नंबरच्या मुलाकडून म्हणजे जे मुलं थोडी मागे असतात का त्या मुलांकडे, मला असं वाटतं त्या मुलांकडे फक्त एक आत्मविश्वास थोडा वाढवायला पाहिजे. तुम्ही फक्त एक तुमचा आत्मविश्वास वाढविला तर तुमच्या प्रगती खात्रीने होणार. तो 1 नंबर आहे, तो 2 नंबर आहे आणि तुम्ही 3 नंबरवर असाल. ह्याचा अर्थ
तो 1 अधिक 2 बरोबर 3, म्हणजे त्या दोघांच्या बरोबरीने तुम्ही आहात, त्या दोघांपेक्षा जास्त तुम्ही आहात. तिसऱ्या नंबरचा मुलगा त्या पहिल्या 2 पेक्षाही श्रेष्ठ असतो, फक्त त्याला त्याची जाणीव झालेली नसते. म्हणून या प्रसंगी मी सर्व मुलांना पण हे सांगायचा प्रयत्न करेन, म्हणजे माझं हे तुमच्यासाठी एक छोटासा सल्ला असेल की तुम्ही ते दैदिप्यमान तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्या कष्टाबरोबर तुमच्याकडे आत्मविश्वास सुद्धा असायला पाहिजे, बाळगायला पाहिजे. आता मुलांना जवळपास बहुतेक मुलांना आज बक्षीस मिळतील, कारण मी सकाळी आल्यानंतर चर्चा केली आणि चर्चेअंती असं कळलं की शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि सतत उपक्रम होतात. खरं तर ही सगळ्यात चांगली अचिव्हमेंट आहे की एखाद्या शाळेमध्ये जास्तीत जास्त उपक्रम होतात आणि त्यामुळं जवळपास बऱ्याच मुलांना बक्षिस मिळतील. पण तरी सुद्धा एक कृती मी करायला सांगतो, तेवढी सगळ्या मुलांनी करा. एक हात असा वरी घ्या, हात वरी घ्या. आवाज आला का? भिवू नका, वाऱ्याने तो बोर्ड पडलेला आहे. आता हा वरी हात घेतलेला आहे का नाही, फक्त मुलांसाठी. तो हात थोडासा असा बॅक साईडला घ्या, म्हणजे तुम्ही माझा हात नाही, हा बॅक साईड दाखवा हाताची, थोडा खाली घ्या. बघा म्हणजे तुमचं शरीर किती लवचिक आहे बघा. मी करू शकत नाही, जे मी करू शकत नाही ते तुम्ही करू शकतोय. पाठीला हात लागतोय का? पाठीला बघा बरं, पाठीला हात मारून असा माझा काही हात जायला गेलाय, पोहोचतोय का? हा शाबास. मी सगळ्याला शाबासकी देऊ शकलो नसतो, म्हणून मी तुमच्याच हाताच्या माध्यमातून तुम्हाला शाबासकी द्यायचा प्रयत्न केला. कारण तुम्ही सगळे यशवंत होणार आहात, तुम्ही सगळे गुणवंत होणार आहात. कारण तुमच्या शाळेचंच नाव काय आहे? ईगल. आणि ईगल कुठं असतो? आकाशामध्ये. ईगलची खरी जागा कुठं आहे? आकाशामध्ये. पण यश मिळवत असताना हेही विसरायचं नाही की शेवटी त्याला जमिनीवर यावं लागतं. म्हणजे उंच उडण्यापूर्वी त्याला अगोदर थांबावं लागतं, स्थिर व्हावं लागतं. तसं तुम्ही यश तुम्हाला मिळणारच आहे, तर त्या मिळालेल्या यशामुळे जास्त हुरळून न जाता, जर समजा ह्या वर्षी पहिला नंबर मिळाला तर पुढच्या वर्षी पण कसा पहिला नंबर मिळणार नाही, पुढच्या वर्षी सुद्धा पहिला नंबर मिळावा, हे सातत्य राखण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा. आणि शेवटी जास्त वेळ नाही घेत, मला माहित आहे मुलं खूप कंटाळतात, जास्त वेळ घेत नाही. आणि शेवटी आणखी 1-2 मिनिट की मला इथं काय आवडलं, मला इथं काय छान वाटलं. तर मला माता पालकांनी दिलेला जो प्रतिसाद आहे तो खूप छान वाटला. म्हणजे आपण एक आई म्हणून आपण या ठिकाणी आलात आपल्या मुलांसाठी. आपली मुलं काय करतात, तर माझी म्हणजे विनंती राहील की आपण शाळेतल्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण ज्या वेळेस आपल्याला बोलवलं जाईल त्यावेळेस आपण यावं. त्यामुळे काय होतं, एक शिक्षक, मी आता एक शिक्षक आहे, तर माझा विद्यार्थी काय करतोय ते फक्त मला माहिती आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी काय करते हे तुम्हाला माहित नाही. जर तुमच्यात आणि माझ्यात इंटरॅक्शन झाली, जर तुमच्यात आणि माझ्यात चर्चा झाली, तर त्याला काय अपेक्षित आहे, तो कुठं मागे आहे किंवा त्याच्यात काय बदल करणं गरजेचं आहे हे आपल्याला कळून जाईल. म्हणजे एवढी छोटीशी एक अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो. आणि संस्थेने खूप छान असं प्रांगण निवडलं, खूप चांगली अशी जागा निवडली. असा निसर्गरम्य परिसर मी जास्त ठिकाणी पाहिला नाही. बऱ्याच ठिकाणी एक कमर्शियल हेतूने संस्था स्थापन केली जाते. मोठमोठ्या शहरामध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय असतात, पण त्या ठिकाणचा उद्देश पैसे कमवणं असतो शहरी भागामध्ये. पण ग्रामीण भागामध्ये, एखाद्या छोट्याशा गावामध्ये एका चांगल्या भावनेतून ही शाळा खूप चांगली आहे. मी शाळेमध्ये जवळपास एक पूर्ण दिवस फिरून पाहिलं होतं की कसे टीचर शिकवितात आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे मी तर असं म्हणेल की एकदा तुम्ही त्या शिक्षकांसाठी टाळ्या वाजवा, कारण ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडविलं आणि हे खूप
हे खूप चांगलं गुड साईन, हे खूप चांगलं चिन्ह आहे की त्यांच्या परिश्रमाची फलश्रुती म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे आजचा कार्यक्रम फक्त ह्या मुलांचा आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा आहे.